अमरावती लोकसभा मतदारसंघातून अखेर प्रहारचा उमेदवार जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे। ठाकरे गटाचे नेते दिनेश बुब यांनी आज प्रहारमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांना बच्चू कडू यांनी जे आहे ते अमरावती लोकसभा मतदारसंघाची जी आहे ती उमेदवारी दिली आहे। त्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघात आता नवनीत राणा विरुद्ध प्रहारचे दिनेश बुब असा सामना रंगणार आहे। आपल्या सोबत स्वतः दिनेश बुब आहेत। बुब, पहिले तर खूप खूप अभिनंदन, प्रहारमध्ये तुम्ही पक्ष प्रवेश केला आहे, निवडणुकीला सामोरे जात आहेत, पहिल्यांदाच लोकसभेच्या। काय एजेंडा आहे, काय सांगणार? निवडणुकीचा अजेंडा असा आहे की अजेंडा लोकांनी ठरवलेला आहे, कोणाला पाळायचं। आता कोणाला निवडून द्यायचा हा प्रश्न लोकांसमोर होता, तर आपण त्या हिशोबाने माया विचार करा म्हणून प्रहारनं ही उमेदवारी दिलेली आहे। आणि राहिला अजेंडा, तर आम्ही लोकांना एवढं आश्वस्त करू इच्छितो की आपण जर मला विजयी केलं तर निश्चितपणे तुम्हाला अशा पश्चाताप होणार नाही का चुकीच्या उमेदवाराला निवडून दिलं, तुम्हाला अभिमान होईल, असंच काम मी करणार आहे। नवनीत राणांच्या पराभवासाठी तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात? नाही, मी स्वतःच्या विजयासाठी। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। स्वतःच्या विजयासाठी आणि जिल्ह्याच्या हितासाठी, भावी पिढीला एक आदर्श व्हावा असा लोकप्रतिनिधी आणि असं कार्य संघटनात्मक हे लोकांना दर्शवण्यासाठी माझी उमेदवारी आहे। लोकांनी तुम्हाला उभं राहायला सांगितलं असं तुम्ही सांगितलेलं आहे, प्रत्येक पक्षातल्या नेत्यांचे फोन आलेत, कोणाकोणाचे फोन आलेत, कोणी सांगितलं तुम्हाला उभं राहिलं पाहिजे? मला असंख्य फोन आले, आजपासून नाही तर जवळपास 3 महिन्यापासून फोन चालू आहे। एकंदरीत छोटं असं चित्र स्पष्ट होतं की काँग्रेसच्या उमेदवारांचं नाव 3-4 महिन्यापासूनच उमेदवारी मिळाल्यासारखं होतं आणि भाजप किंवा महायुतीकडून सुद्धा जवळपास एकमेव उमेदवार म्हणून जे नाव आज आलेलं आहे ते नाव होतं। परंतु हे सगळं होत असताना त्या दरम्यानच्या काळामध्ये ज्यांना दोन्हीही उमेदवार चालत नाही असा एक वर्ग जो आहे, त्यांचे वारंवार फोन प्रत्यक्ष भेटून त्यांनी माझी मनस्थिती, मग पर्यायानं सर्व जिल्ह्याच्या राजकीय लोकांची मोठ बांधणं आणि त्याच्यानंतर मग हे उमेदवारी आज जाहीर होणं ही एक घटनांची साखळी आहे। आणि आज त्या साखळीचा निर्णय असा आहे की प्रहार पक्षाच्या वतीनं माझी उमेदवारी घोषित करण्यात आली। सर्व जाती धर्मांना चालणारा चेहरा म्हणून दिनेश बुब यांच्याकडे पाहिलं जातं आणि हाच सकारात्मक जे आहे ते ज्या पद्धतीने तुमच्याकडे लोकांना पाहतो हे तुमच्या पथ्यावर पडलेल्या निवडणूक याच्यापेक्षा काय पाहिजे? 100% मतदारांना मी चालतो। मला कोणाला वजा करून राजकारणच करायचं नाही आहे किंवा समाजकारण करायचं नाही आहे किंवा निवडणूक लढवायची नाही आहे। आम्ही काम करताना कधी जातपात धर्म पाहिला नाही, तर लोक मतदान करताना का पाहतील या विश्वासाने आम्ही काम करतो। निष्पक्ष काम आहे आमचं। आम्ही गरजूची गरज, त्याला लागणारी त्या गरजेप्रमाणे मदत, आलेल्या समस्या त्याच्यावर कसा समाधानकारक तोडगा काढता येतो या पद्धतीने आम्ही रात्रंदिवस चालता फिरता झोपेत रात्री 2 वाजता 3 वाजता 5 वाजता सकाळी आम्ही लोकांसाठी तयार असतो। याचे फळ असा लोकप्रतिनिधी लोकांना पाहिजे असेल, अर्ध्या रात्री उठून येणार, आता लोक आम्हाला निवडून येतील। शेवटले 2 प्रश्न, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही शिवसैनिक आहात, राजीनामा दिला का तुम्ही शिवसेनेचा? प्रहारमध्ये प्रवेश करताय तुम्ही, मोठा निर्णय लक्षात घ्या भाऊ, परत तोच विषय मी 4 वेळा याच्यासाठी करतो। राजीनामा म्हणजे मनातून काढून टाकणे, शिवसेना मनातून काढू शकत नाही, ते रक्तात भिनलेली आहे। दुसरा विषय, जर पक्षाने म्हटलं राजीनामा दे किंवा आम्ही बडतर्फ करतो तर त्या पक्षाला मोकळीक आहे, परंतु राजीनामा स्वतःहून देणं एवढं काही भीषण कृत्य माझ्यासोबत झालेलं नाही आहे। पक्षाचे अधिकार आहे, सीट कोणाला सोडणं कोणाला नाही सोडणं याची चाहूल आम्हाला 1 वर्ष पहिलेच लागली होती। आमचे नेते सन्माननीय अरविंदजी सावंत यांनी 1 वर्ष पहिल्यापासूनच बोलणं सुरू केलं होतं की इथं शिवसेनेची बांधणी नाही, काम नाही आहे। 5 टर्म शिवसेनेचा खासदार निवडून येतो, 8 टर्म निवडणुका लढवतो आपण, आणि पक्षाचं काम नसताना निवडणुका जिंकता येत नाही। शिवसेना तुमच्यासोबत आहे? सर्व पक्ष सांगून करायला, एकही पक्ष असा नाही आहे, एकही जाती धर्माचा माणूस असा नाही आहे जो माझ्यासोबत राहणार नाही आहे। काही प्रमाणात युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते माझ्यासोबत राहतील।
नक्कीच तर हे होते दिनेश बुब. मोठा दावा केलेला आहे. आमदार रवी राणांच्या पक्षाचे युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते देखील माझ्यासोबत राहील. सोबतच भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सर्व पक्षीय लोकांचा मला पाठिंबा असणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.